फर्टिलिटी वाढवायची असेल तर रेडमीट कमी करावं लागतं का? तर हो, निश्चितच. आपल्या आहारामध्ये रेडमीटचा जर जास्ती प्रमाणात समावेश असेल, तर त्याचा आपल्या फर्टिलिटीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तर आजकाल प्रोटीन जास्ती खा, प्रोटीन जास्ती खा, हा जो प्रचार चाललेला आहे, त्यामुळे लोकं नॉन-व्हेज हे जास्ती प्रमाणात खातात. विशेषतः यंग पॉप्युलेशन जे लोकं जिममध्ये जातात, असे लोकं व्हेजपेक्षा नॉन-व्हेज जास्ती प्रिफर करतात. आणि त्यातही जर आपण रेड मीट जास्त खाल्लं तर त्याचा आपल्या शरीरावर निश्चितच निगेटिव्ह परिणाम होतो. रिसर्च थ्रू असं आपल्याला लक्षात आलेलं आहे, की जे लोकं आठवड्यात एकपेक्षा जास्ती सर्व्हिंग्ज नॉन-व्हेज खातात, त्यांच्या फर्टिलिटीवर मेल आणि फिमेल दोघांमध्येही फर्टिलिटी ही कमी होत गेलेली दिसून आलेली आहे. त्यामुळे फर्टिलिटी वाढवायची असेल तर आपल्या आहारामध्ये रेड मीटचा समावेश हा नक्कीच कमी असला पाहिजे. आठवड्यातनं एकदाच तुम्ही ते खाऊ शकता आणि त्यातही तुम्ही त्याची क्वांटिटी म्हणजे पोर्शन तुम्ही कंट्रोल केला पाहिजे. म्हणजे तुमच्या शरीरावर त्याचा निगेटिव्ह परिणाम होणार नाही. रेड मीटमुळे आपल्या शरीरामध्ये इन्फ्लामेटरी रिस्पॉन्स तयार होतो. त्यामुळे महिलांमध्ये पी सारखे आजार होण्याची शक्यता आहे आणि पुरुषांमध्ये स्पर्म क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्हीही खराब होण्याची शक्यता असते. तसंच रेड मीटमध्ये जे काही हॉर्मोन्स असतात त्याचा सुद्धा आपल्या शरीरावर निगेटिव्ह परिणाम होतो. प्रोटीनसाठी जरी आपण रेडमीट खाल्लं तरी त्यासोबत रेडमीट मधलं फॅट सुद्धा आपल्या शरीरात जातं. त्यामुळे आपण आपल्या आहारामध्ये रेडमीट जेव्हा अधिक प्रमाणात खातो तेव्हा हळूहळू आपलं वजन वाढत जातं. वजन वाढल्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊन इन्फर्टिलिटी होण्याची शक्यता असते. त्यामुळे जे मुलं आपल्या आहारामध्ये आजकाल जास्ती रेडमीट खातात, बॅकन, सॉसेजेस असे प्रकार आजकाल मुलं अधिक खातात. त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, की तुम्हाला जर का फर्टिलिटी वाढवायची असेल तर तुमच्या आहारामधलं रेडमीटचं प्रमाण हे तुम्ही निश्चितच कमी केलं पाहिजे. प्रोटीनसाठी रेडमीटपेक्षा व्हेजिटेरियन ऑप्शन तुम्ही शोधू शकता. व्हेज प्रोटीन ऑप्शन्स बरेच आहेत. तर असे व्हेज प्रोटीन तुम्ही जर निवडले आणि नॉन-व्हेज जर कमी प्रमाणात खाल्लं तर निश्चितच तुमची फर्टिलिटी वाढण्याची शक्यता आहे.